सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. तर आपण आज तिसऱ्या अध्यायात प्रवेश करू. त्यापूर्वी आपण थोडक्यात रिव्हिजन करू सेकंड अध्यायात जे काही सांगितलं त्याची. आपण बघितलं पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खरा प्रॉब्लेम होता, त्याचा प्रॉब्लेम होता संसाराचा प्रॉब्लेम म्हणजे शोक, मोह आणि त्याला काय म्हणतो आपण म्हणजे राग, शोक, मोह हे तीन आहे संसाराचे प्रॉब्लेम. म्हणजे ह्या तीन गोष्टींमधून तो जात होता. आपण पूर्ण त्या अध्यायात बघू शकतो की आपण म्हणतो संसारात खूप प्रॉब्लेम आहे, संसारात आपण अडकलेलो आहोत, संसारात आपण सुटायला पाहिजे, मुक्ती लाभ करायला पाहिजे वगैरे सारखं आपण बोलतोय. पण म्हणजे काय करायला पाहिजे? म्हणजे संसारात काय गळफास लावून गेला पाहिजे सुट्टी? तसं म्हणायचा अर्थ नाही आहे. संसार गळफास लावून सुटणार नाही आहे, उलट गळफास लावला की अजून तो घट्ट होईल. म्हणून इथे संसाराची पहिल्या याच्यामध्ये आपण व्याख्या बघितली की राग म्हणजे अटॅचमेंट. आपली कुठेतरी अटॅचमेंट असते या संसारामध्ये. स्वतःच्या शरीरावर अटॅचमेंट असते, स्वतःच्या वस्तूंवर अटॅचमेंट, स्वतःच्या नातलगांवर, स्वतःच्या माणसांवर. तर ही जी अटॅचमेंट आहे, ही अटॅचमेंट आपण बघितली की त्याला द्रोण, भीष्माचार्य, कौरव या सगळ्यांबद्दल त्याच्या मनामध्ये एक अटॅचमेंट निर्माण होती. आता ही अटॅचमेंट आली की त्याचं नॅचरल कॉन्सिक्वेन्सेस आहे की मला दुःख येणारच केव्हा ना केव्हा. म्हणजे जेव्हा मला काही गोष्ट सोडून जायची आहे किंवा ती गोष्ट जर माझी दुरावल्या गेली कुठल्या कारणामुळे किंवा हरवल्या गेली तर दुःख ठरलेलं आहे. तर रागामधनं शोक निर्माण होतो की पहिल्यांदा माझी अटॅचमेंट तयार झाली. अटॅचमेंट जेव्हा पुरवल्या जात होती तेव्हा मला हर्ष होत होता, मला खूप छान वाटत होतं, मला असं एकदम काय वाटतं आपला स्वर्ग ठेंगणा वाटत होता. परंतु जसं त्या अटॅचमेंटवर किंवा जशा त्या रागावर किंवा जशा त्या प्रिय वस्तूवर जेव्हा मला लक्षात आलं की याच्यावर आघात झाला, याच्यावर ती कुठेतरी पुरवल्या जात नाहीये, तर लगेच मला शोक झाला. आणि हा शोक जेव्हा मला जास्त झाला, म्हणजे अनावर झाला जेव्हा मला शोक, तेव्हा मला काय होतं? मोह होतो. मोह म्हणजे काय की माझा विवेक बुद्धी हरवून बसतो. अर्जुनाला आपण बघितलं की अर्जुन एवढा तो सुशिक्षित, इतका शिकलेला, सवरलेला सगळा, आणि हे सगळं होऊन पण त्याला दुःख पण झालं आणि मोह पण झालं. तर त्याचा पण विवेक गेलेला आपण बघितलाय. तो म्हणतो नाही, मी आता वैशिष्ट्य करायला जाईल, हे दुष्कर्म करणं बरोबर नाही आहे, हा वर्ण संकर होतो आहे, हे सगळं करण्यापेक्षा तर मग भिक्षाचर्य करत बाहेर गेलं तर चांगलं आहे वगैरे वगैरे. हा विवेक त्याचा गेला आहे की काय धर्म, काय अधर्म, काय चांगलं, काय वाईट. हा जो विवेक आहे हा आहे ह्या मोहामुळे येतो. तर ह्या संसाराचे हे सिंपल पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं की हे बिलकुल गणित आहे की मला माझं कुठेतरी मला जेव्हा शोक होतो किंवा मला जेव्हा काही म्हणजे दुःख होतं कुठल्या गोष्टीचं, तेव्हा समजून घ्यायला पाहिजे कुठेतरी माझी अटॅचमेंट झालेली आहे. आणि अटॅचमेंट जेव्हा जास्त होते तेव्हा 100% दुःख होणार, आणि दुःख झालं की माझा मोह काम करणार नाही, म्हणजे माझा विवेक काम करणार नाही. हे साधारण कुठल्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत तुम्ही बघा. तर हा संसाराचा प्रॉब्लेम आपण बघितला पहिल्या चॅप्टरमध्ये. म्हणून सेकंड चॅप्टर जेव्हा सुरू होतो, तर सेकंड चॅप्टरमध्ये आपण काही गोष्टी बघितल्या की पहिल्या काही श्लोकांमध्ये, म्हणजे पहिल्या 10 श्लोकामध्ये आपण बघितलं की अर्जुन शरणागती पत्करतोय. तर लक्षात आलं की मी आता एवढं सगळं सांगतोय, त्यांनी खूप भलं मोठं लेक्चर त्यांनी भगवान श्रीकृष्णांना दिलं. भगवान शांत लेक्चर ऐकतायत, वा काय आपल्याला शिकवलं होतं, काय समजलं होतं याला आपण, आणि काय सुंदर लेक्चर द्यायला लागला वगैरे वगैरे सगळं. भगवंत त्याचं लेक्चर ऐकतात सगळं.
परंतु त्याला नंतर लक्षात येतं की आपण नुसतं बोलतोय, आपण भगवंत काहीच बोलत नाहीये. भगवंत शांत आहेत, ते एका शब्दाने आपल्याला काही बोलले नाहीयेत अजून. म्हणजे कुठेतरी, म्हणजे आपण आहे ना, कोणी एखादा लहान मुलगा बघा तुमच्याकडे आला रडतोय, तुम्ही शांत बसला, अच्छा बोल, बरं बरं बरं. काही वेळेला त्या मुलाला वाटतं की काहीतरी आपलं गडबड झाली आहे, बाई तर काही बोलतच नाही आपल्याला काही सांगतच नाहीये. तसंच अर्जुनाचं इथे झालं. म्हणून मग तो श्रीकृष्णांना शरण गेला. आपण त्या ह्याच्यात बघितलं, पहिल्या 10 श्लोकांमध्ये त्यांचं शरणागतीचे त्याचे पार्ट आपण बघितला. नंतरच्या काही श्लोकांमध्ये जवळपास म्हणजे 10 ते 40 श्लोकापर्यंत आपण बघतो की तिथे पूर्ण ज्ञानयोगाचं वर्णन त्यांनी केलं आहे, की आत्मा काय, अनात्मा काय याचं वर्णन आपण त्यात बघितलं. नंतर आपण काही श्लोकांमध्ये बघितलं की कर्मयोगाबद्दल त्यांनी सांगितलं आहे. कर्मण्येव अधिकार असते महाफलेषु कदाचन वगैरे वगैरे. तिथे त्यांनी कर्मयोग थोडा घेऊन आले. आणि नंतर अर्जुनाच्याच विचारण्यावरनं त्यांनी ब्रह्मज्ञानी पुरुषाचं लक्षणं काय असतात किंवा तो कसा असतो याचं त्यांनी तिथे पूर्ण डिस्कशन केलं. आता हे पहिल्या काही श्लोकांमध्ये शरणागती आपण म्हणतो. शरणागती ही अशी सहज येत नसते. बरेच वेळा बघा आपल्याला, आपण त्या गुरुला किंवा टीचरला बरेच वेळा आपण टेस्ट करत असतो की भाऊ बरं यांना माहिती आहे का एवढं. किंवा काही काही वेळ असं होतं की माझ्या काहीतरी प्री कन्सिव्ह काहीतरी आयडिया आहेत, मी कुठल्या तरी फिलॉसॉफीला घेऊन चाललेला आणि त्या फिलॉसॉफीवर मला एक स्टॅम्प पाहिजे की मी जे करतो आहे, हां कन्फर्मेशन पाहिजे, हां की मी जे काही करतो आहे ते बरोबरच करतो आहे, माझा रस्ता जो आहे तो चुकीचा नाही आहे. यासाठी मला कुठलं तरी ऑथेंटिक असं स्टॅम्प पाहिजे. तो स्टॅम्प मिळाला की संपलं. नाही, मला भगवंतांनी सांगितलं असं, मला गुरूंनी सांगितलं असं करायचं. तर यासाठी म्हणून आपण बऱ्याच वेळा शरणागतीसाठी प्रयत्न करतो. पण शरणागती तशी नाही आहे. शरणागतीमध्ये जेव्हा आपण कुठल्या गुरुला किंवा आचार्याला शरण जातो तेव्हा तिथे आपण त्याच्याकडनं काहीच मागत नाही, त्याला काहीच आपण सजेशन पण देत नाही. काय करतो, सरेंडर करतो. म्हणजे काय करतो आपण सरेंडर करतो, म्हणजे आपण आपलं मन रिकामं करतो. म्हणजे माझ्यामध्ये ज्या काही ह्या फॉल्स काही आयडियाज आहेत माझ्यामध्ये मी काहीतरी रॉंगली काहीतरी माझ्या प्री कन्सिव्ड काहीतरी आयडिया आहेत, मी काहीतरी शास्त्र वाचलं, मी कोणाच्या तरी काही गोष्टी वाचल्या आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये काहीतरी एक फिलॉसॉफी तयार झाली की नाही हे असंच करायला पाहिजे. पण ती बरोबर आहे की नाही, ती ठीक आहे की नाही हे जर समजायचं असेल तर तुम्हाला मनामध्ये जागा द्यायला पाहिजे नवीन गोष्टी यासाठी. त्याच गोष्टी मनात ठेवून त्याच कन्सेप्ट चुकीच्या असू देत, त्या कशाही असू देत, त्या कन्सेप्ट आपण मनात ठेवून पुन्हा नवीन काही घ्यायचं तर जागाच नाही आपल्याला घ्यायसाठी. म्हणून शरणागत होणं म्हणजे काय की कम्प्लीट स्वतःचं मन रितं करणं, कम्प्लीट दिस इज सेल्फ सरेंडर. आणि जेव्हा सेल्फ सरेंडर अशा प्रकारचा होतो तेव्हा आपण भगवंत जे काही सांगतायत ते आपल्याला पूर्ण मिळतं. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत खरी ती शरणागती पण नाही आहे आणि गुरु पण त्याला सांगायला जात नाही. म्हणजे आपण अर्जुनाच्या त्यात बघतो की अर्जुन जोपर्यंत म्हणत नाही की शिष्यस्तेहम शादी महात्मा प्रपन्नम, की बाबा मी आता संपलं, आता मला काहीच नाही पाहिजे, मला आता मी साष्टांग प्रणाम करतो की मला सांग आता तू मला रस्ता दाखव, तेव्हा भगवंतांनी त्याला सांगितलेलं आहे. स्वामींचं बघा, स्वामी तिथे जायचे, ठाकूरांकडे जायचे, पण जेव्हा त्यांच्या मनात तसं आलं तेव्हा त्यांनी पूर्ण ते आजीच्या घरामध्ये त्यांच्या होते तर त्या घरापासून पळत 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 ठाकूरांकडे सुटते. कुठे चप्पल पडली आहे, कुठे केस झाले आहे, काय माहीत नाही त्यांना. आणि तिथे त्यांनी विचारलं त्यांना आणि तेव्हा श्रीरामकृष्णांनी त्यांना प्रथम स्पर्श केला किंवा काय सगळे दर्शन दिले. तर हे जोपर्यंत म्हणजे कितीही मोठा ज्ञानी असू देत, पण मी जोपर्यंत त्याला विचारत नाही काही, माझं मन जोपर्यंत मी त्याला रिकामं करत नाही तोपर्यंत तो काहीच म्हणत. तुम्ही बघा ना, जेवढे मोठे मोठे ज्ञानी आहेत किंवा जे खरोखर साधू आहेत ते स्वतःहून काही सांगत नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांना विचारत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांना काही विचारत नाही तोपर्यंत स्वतः सांगत नाही. आता एवढी मोठी आपण महाभारत बघतो, तिथे भीष्म पितामह आहेत किंवा एवढे मोठे गुरुवर्य आहेत, सगळे आहेत. अर्जुनालाच त्यांनी गीता का सांगितली, त्याचं कारण काय आहे? भगवंतांनी अर्जुनाला गीता का सांगितली? कारण सिंपल आहे, अर्जुनाने विचारलं, युधिष्ठिराने विचारलं नाही, भीमाने पण विचारलं नाही किंवा कोणीच विचारलं नाही.
म्हणजे यांना तळमळ होती म्हणायची किंवा यांना ती भूक लागली होती म्हणायची अर्जुनाला. त्याच्यामध्ये ती इन्क्वायरी सुरू झाली होती आणि त्या इन्क्वायरी सुरू झाल्यामुळे खरा गुरु त्यांना भेटला आणि खरा गुरु भेटून ते म्हणजे अर्जुना आपण नंतर आपण बघतोच आहे की पुढे तो काय होतं सगळं. तर हा जो हे शरणागती पण आपण शिकायला पाहिजे. बरेच वेळा आपण म्हणतो की आपण भगवंता मी तुला शरणागत झालो आहोत, पण काहीतरी ठेवून आपण भगवंताला शरणागत असतो. भगवंताने जर म्हटलं की बाबा तू उद्या ते घर विकून टाक, आपण 50 वेळा विचार करू की ठाकूर माझ्या स्वप्नात आले होते, त्यांनी सांगितलं मला घर विकायसाठी, पण ते खरेच ठाकूर असतील का हो? जेव्हा घरदार विकायचे पाळ येईल, जेव्हा सोनं नाणं विकायचे पाळ येईल, जेव्हा तुमची गाडी बंगला विचारायला म्हणजे आपण म्हणतो की स्वप्नात ठाकूर आले किती छान झाला, आणि स्वप्नात ठाकूरांनी आदेश दिला तुम्हाला की सगळं विक आणि निघ नर्मदेला निघ. तेव्हा आपण 10दा विचार करू की खरं ते स्वप्न खरं असतं का. मग 10 लोकांना फोन करून विचारू का स्वप्नात ते असते ते बरोबर असतं का, मग असं करणं बरोबर आहे का, तसं करणं बरोबर आहे का. हां, तर खरी शरणागती ही मस्त कम्प्लीट की जेव्हा तुम्हाला खरोखर ती भूक लागते आणि त्या भुकेच्या पोटी जे काही आपण विचारतो किंवा त्या भुकेच्या पोटी जे काही गुरु सांगत असतो ते तसंच्या तसं 100% आपण ग्रहण करत जातो. आणि ते खरं ग्रहण करणं तेव्हा आपलं सगळं आतलं संपून जाऊन खरं आपलं तिथे होतं. आपण संन्यासामध्ये आमच्या संन्यासी लोकांमध्ये एक मुंडन करायची पद्धत आहे. मुंडन त्याच्यामागचा एक अर्थ असाही आहे की माझ्या ज्या काही माझी इतकी केस माझ्या अंगावर म्हणजे डोक्यावर आहेत तितके माझ्या स्वतःच्या काही कल्पना आहेत, स्वतःच्या माझ्या काहीतरी वेगवेगळ्या संकल्पना मी माझ्या मनात बसून ठेवलेल्या आहेत. ते करणं म्हणजे सगळं काढून भगवंताच्या डोक्यावर पाय ठेवलं की मी सगळं माझ्या डोक्यावरचं सगळं भार उतरवला. आता तुम्ही जे सांगाल ते मी ग्रहण करायला तयार आहे. दिस इज द कॉन्सेप्ट बिहाइंड संन्यासा की मी सगळं दिला. आता मी माझं काहीच ठेवलं नाही, पूर्ण रितं केलं मन. तर हे रितं करणं म्हणजे खरीच शरणागती आहे. तर ही आपण त्या पहिल्या काही श्लोकांमध्ये बघितली. नंतर आपण मेन जो शरणागती शिकणं म्हणजे काही असं काही पुस्तकात लिहून त्याप्रमाणे होत नसते ती. मी पुन्हा एक म्हटलं की जेव्हा आपल्याला खरी ओढ लागते भगवंताची, खरी जाणून घेण्याची मदत होते. आता बघा करोना चालू आहे, करोना होऊ नये म्हणून किती व्हिडिओ बघतो आपण, किंवा करोनावर उपाय करावा म्हणून किती व्हिडिओ बघतो आपण. दिवसातून 10 व्हिडिओ बघत असतो. ते लिंबू पाणी प्यान, तर अद्रकाचं पाणी प्यान, हे घ्यान, उन्हात उभं राहन, हे करू नका ते करू, किती इंटेन्सली आपण व्हिडिओ म्हणजे बघत असतो. काय झालं काय बिकॉज वी वॉन्ट टू लर्न अबाउट करोना. इथे आपण पूर्ण आपलं स्वतःचं मी असं म्हणेन की कधी कधी आपलं लॉजिकल माइंड गहाण ठेवून आपण त्या करोनाच्या गोष्टी केलेल्या आहेत. अंगाला शेण काय माखणं आहे किंवा उन्हात जाऊन 2-2 तास उभं काय बसणं आहे, हे स्वतःचं पूर्ण गमावून घेतलं. आता हे कशामुळे झालेलं आहे? हे झालं आहे मरणाच्या भीतीमुळे. पण शरणागती अशाच प्रकारे जेव्हा येते की मला खरोखर जाणून घ्यायचं, मला बाकी काहीच नको आहे. मी आतापर्यंत जो काही विचार केला, मी आतापर्यंत जो काही विचार करत होतो माझ्या स्पिरिच्युअल जीवनाबद्दल किंवा माझ्या कुठल्याही जीवनाबद्दल किंवा माझ्या काही स्वतःच्या काही डोक्यात कल्पना घुसून बसला होतो, त्या मला न होता गुरुनी ज्या पद्धतीने सांगितल्या त्या पद्धतीने मी करणं, ही आहे शरणागती. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की गुरुनी जसं सांगितलंय तशीच साधना करायला पाहिजे. ठाकूर म्हणतात की गुरु निर्दिष्ट साधनाच करते व्हावे, बाका पथे गेले होय तो फिरते देरी व्हावे. श्रीरामकृष्ण म्हणतात की तुम्ही ते सोडून दुसरे नाही असं काय होतं, मग असा जप करू ना. मग श्रीरामकृष्ण नावांचा असा जप सांगितला, मग उलटा करून घेतला काय एकच आहे, शब्द एक तिकडेच आहे, मी काही वेगळं म्हणत नाहीये. आता इथे जर आपण स्वतःच्या मनाच्या काही कल्पना लावत बसल्या तर तिथे चालत नाही. म्हणून ही शरणागती जी आहे ही आणायला पाहिजे. म्हणजे कसं, ही शरणागती आणायचं म्हणजे की माझ्या स्वतःचा जो विचार करण्याचा जो काही दृष्टिकोन आहे हा चुकीचा आहे. म्हणजे तिसऱ्या अध्यायात जेव्हा आपण प्रवेश करू तेव्हा भगवंत तेच म्हणतात की ते म्हणतात की जायसी चेत कर म्हणसते मता बुद्धी जनार्दन. तिथे प्रश्न विचारतो अर्जुन 3ऱ्या अध्यायात, आपण सुरू करू तिथे की तिथे तो म्हणतो की भगवंत तू तुम्हाला कन्फ्युज केलाय सगळे सांगून, पण भगवंत कन्फ्युज कधीच करत नाही.
आपण चुकीचा अर्थ काढतो, आपण आपल्याप्रमाणे अर्थ काढतो भगवंतानी काय सांगितलं. तर जर आपण भगवंतांनी सांगितलेलाच अर्थ जर घेतला तर ती खरी शरणागती राहील, की तर ते तसं पूर्ण फुल ऍक्सेप्टन्स राहील. तिथे हा ठीक आहे, विवेक लावायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे, परंतु जे काही सांगितलं आहे ते दोन्ही हाताने धरून त्याप्रमाणे जायला पाहिजे. आपण किती निष्ठेने आता हे कोरोनाचे सगळे जे रेग्युलेशन्स आहेत किती निष्ठेने लोक पाळत आहेत बघा. किती निष्ठा आहे भगवंतावर, निष्ठाचे किती लोक मुक्त झाले असतात आपण. एवढी निष्ठा जर आपण भगवंताच्या सांगण्यावर केली असती तर आता मरणाच्या भीतीमुळे ती आपली शरणागती आली आहे की कोणीही उठसूट डॉक्टर उभा राहतो, कोणीही उठसूट बोलतो आपला, आणि आपण ते ऐकवत बसतो की बापरे काय बरोबर सांगतोय. तर तसंच याचं आहे की जेव्हा आपल्याला भगवंतांनी सांगितलेला मार्ग दिलेला आहे त्या भगवंताच्या मार्गाने सांगितलेल्याप्रमाणेच आपण जाणं, तिथे आपल्या कुठल्याही प्रकारच्या फॉल्स नोशन्स मध्ये न आणता, कुठल्याही प्रकारच्या आपल्या स्वतःच्या काहीही त्याच्या बाधा न ठेवता समोर जाणं, हे आहे शरणागती. त्यानंतर दुसरा यातला इम्पॉर्टंट टॉपिक होता तो आहे सांख्ययोग. सांख्ययोग म्हणजे आपण तिथे बघितलं की ज्ञानाबद्दल तिथे बरेच बोलले आहे तिथे, की हा आत्म्याचं स्वरूप त्यांनी तिथे सांगितलं आहे, कसा आत्मा आहे, हा न मरणारा आहे, अविनाशी आहे, हा सर्वगत आहे. त्याची भरपूर आपण या पूर्ण याच्यामध्ये आपण व्याख्या बघितली. आणि या सेकंड चॅप्टरमध्ये हाच खरा मुख्य मुद्दा आहे की आत्मा हा सर्वव्यापी आहे. आणि आपण त्यात बघितलं होतं की आत्मा इज नॉट द पार्ट ऑफ द बॉडी, इट्स नॉट अ प्रोडक्ट ऑफ द बॉडी, इट्स नॉट अ प्रॉपर्टी ऑफ द बॉडी. यावर आपण सेकंड चॅप्टरमध्ये विचार केला होता. तर या म्हणजे कम्प्लीट आत्मतत्व त्यांनी 20-22 श्लोकांमध्ये तिथे त्या सेकंड चॅप्टरमध्ये सांगितलं. म्हणून याला आपण म्हटलं होतं की हा आहे सांख्ययोग, म्हणजे ज्ञानयोग ज्याला म्हणतो. सांख्य किंवा ज्ञानयोग एकच झाला. आणि नंतरचा एक इम्पॉर्टंट टॉपिक होता की अर्जुनाने विचारलं होतं की स्थितप्रज्ञ कसा असतो, की भगवंताने ज्ञान सांगितलं, ज्ञानाची व्याख्या केली, ज्ञानाची लक्षणं काय असतात ते त्याने सांगितलं. त्यानंतर नॅचरली मनात उत्पन्न होतं की मग ज्ञानी कोण आहे, कोण आहे असं की ज्याला असं ज्ञान उत्पन्न झालं की मी शरीर नाही आहे, मी सर्वगत आत्मा आहे, हे ज्ञान कोणावर उत्पन्न झालं, असं कोणी आहे का, असं जेव्हा अर्जुनाने विचारलं. त्यानंतर स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण बघितली की तिथे ज्या प्रज्ञानी इंद्रिय निग्रह केला आहे, नंतर मनोनिग्रह केला आहे, अशा लोकांच्या मध्ये आणि आपल्या साधारण लोकांमध्ये हा काय फरक आहे हा त्यांनी तिथे करून दाखवला. तर हे फर्स्ट आणि सेकंड अध्यायाच्या बॅकग्राऊंडवर आपण आता या थर्ड अध्यायात जाऊ. इथे आता तृतीयोध्याय हा. अर्जुन उवाच जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. इथे आता अर्जुन प्रश्न करतोय भगवंतांना. हा सेकंड अध्याय पूर्ण झाल्यानंतर आता तो विचारतोय प्रश्न की जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन, की हे जनार्दना, जर आपणाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असे संमत आहे, असं तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटतं असं की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, तर मग हे केशवा, मला या भयंकर कर्मात तुम्ही का नियुक्त करता आहात. इथे त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला असं म्हणायचं आहे की या सगळ्या सेकंड चॅप्टरमध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञानाची मोठी महिमा त्यांनी इथे गायलेली आहे. सेकंड चॅप्टर आपण बघितलं. तर एवढं सगळं तुम्ही सांगता, आत्मा हा असा आहे, आत्म्याचं स्वरूप असं आहे आणि असा स्थितप्रज्ञ असतो, सगळं कळलं मला. पण मग तुम्ही एवढं सगळं असून तुम्हाला डायरेक्ट ज्ञान का देत नाही, मला पुन्हा या कर्माचं आहे, तत्किम कर्मणी घोरे माम, हा सगळा रक्तपात मला करायचा आहे, एवढं सगळं कर्मामध्ये मला तुम्ही का अटकवताय, असं तो भगवानांना तो विचारतोय. कारण त्याचं हे कन्फ्युजन थोडंफार येणं साहजिक आहे. कारण भगवंतांनी जेव्हा पूर्ण सांगितलं सुरुवातीला ब्रह्माचं स्वरूप सगळं समजून सांगितलं, 10, 15, 20 श्लोक त्यासाठी खर्च घातले की नैनम छिंदती शस्त्र आणि नैनम दहती पावक, असा हा आत्मा आहे, नित्य आहे, सर्वगत आहे, असंग आहे, असं सगळं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर पुन्हा भगवंत म्हणतात की कर्मण्य वा अधिकार असते मा फलशु कदाचन, योगस्थ कुरु कर्म आणि संगम त्यक्त्वा धनंजय, की तू योगस्थ राहा, योगस्थ बुद्धी ठेवून तू कर्म कर, असं भगवंताला पुन्हा सांगतायत. आता बिचारा अर्जुन तो ऑलरेडी घाबरलेला आहे, ऑलरेडी तो त्रस्त झालेला आहे सगळ्या गोष्टींनी. त्याच्यामुळे तो म्हणतोय की एकीकडे भगवंत सांगतात आत्म्याचं असं स्वरूप सांगतायत, पुन्हा एकीकडे भगवंत सांगतायत की तू कर्म पण कर. आता हे दोन्ही गोष्टींमुळे मी कन्फ्यूज झालो की तुम्ही म्हणताय ज्ञान पण श्रेष्ठ आहे आणि की तुम्ही म्हणतात कर्म पण कर म्हणताय. या दोनपैकी मी काय घेऊ? जायसी चेत कर्म नसते मता बुद्धी जनात. इथे बुद्धी जेव्हा म्हणतायत, इथे बुद्धीचा अर्थ आहे ज्ञान, नॉट इंटलेक्ट. इथे बुद्धीचा अर्थ, कारण संस्कृत भाषेमध्ये बरेच वेळा शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या म्हणजे टॉपिक प्रमाणे आपण घ्यायला पाहिजे. तर इथे ते म्हणतायत की ह्या कन्फ्युजन मधून तुम्ही मला एक काहीतरी सांगा. हे आता मी कन्फ्यूज झालो आहे, कारण तुम्ही पहिल्या सेकंड चॅप्टरमध्ये ज्ञानाची ग्लोरी, जो ज्ञानी माणूस आहे त्याच्याबद्दल तुम्ही भरपूर चांगला मोठी प्रशंसा अशी करून त्याचं तुम्ही पण जीवन सांगितलं, तो कसा असतो काय असतो. मग मला तेच व्हायचं आहे डायरेक्ट. हे शॉर्टकट कर्म नकोच आहे मला. हे सगळं कुठे झंझटमध्ये जायचं आहे सगळ्या गोष्टीमध्ये. तर आता हे कन्फ्युजन ऍक्च्युली तसं जर बघितलं आपण, कन्फ्युजन हे भगवंतानी त्याच्या मनात कन्फ्युजन आणलेलं नाही आहे. व्यामिश्रेणेव वाक्येनं, पुढचा श्लोक आपण त्याच्यामध्ये तुला क्लिअर होईल. व्यामिश्रेणेव वाक्येनं बुद्धिमोह यसीव मे तदेक वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुया. तो म्हणतायत की व्यामिश्रेणेव वाक्येनं, हे व्यामिश्रण मिश्रित म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी, हे तुमचं भगवंत तुझं बोलणं दुटप्पी आहे. तू हेही सांगतो, ज्ञानही सांगतो, कर्मही सांगतो. व्यामिश्रेणेव वाक्येनं, की ह्या मिश्रित दुटप्पी वचनाने माझ्या बुद्धीला तू मोहित केला आहेस. म्हणजे मला समजत नाही आता मला. ये ना, ज्याच्या योगाने मी कल्याण पावेन असं तू मला एक काहीतरी सांग. मला एक सांग काय करायचं. मी देवाचं ध्यान करू, ज्ञानयोग करू की कर्मयोग करू की भक्तियोग करू, मी जॉब करू की ध्यान करू की मी कर्म करू, हे मला एक काहीतरी सांग. आपण असताना बऱ्याच वेळा आपण विचारतो की मला सांगा एक काहीतरी सांगा काय करायला पाहिजे. आमच्याकडे बरेच लोक काही छोट्या छोट्या गोष्टी विचारायला, महाराज हे काय करू ते काय करू. तर ते असू देत त्यांच्या त्या सद्भावना, किंवा त्यांना एक त्याचं काहीतरी एक असं जेव्हा ते असं कन्फ्युजन असतं किंवा क्लिअर नसतं तेव्हा कोणातरी मोठ्या माणसाला विचारतं, बरं अशा दृष्टी येतात ते. पण इथे हे कन्फ्युजन जे भगवंताच्या वाक्यांमध्ये तो शोधतोय. आता भगवंत कोणाला कन्फ्यूज करणार आहे का मला सांगा? भगवंत काय इथे कन्फ्यूज करायला त्याला बसलाय का? भगवंत कन्फ्यूज करत नाहीये. इथे तो स्वतः कन्फ्यूज आहे. त्याच्या इम्प्रॉपर काय म्हणतात त्याला आपण म्हणजे ग्रास्पिंग, ही इज नॉट प्रॉपरली ग्रास्पिंग भगवंताच इंटेन्शन. की भगवंतांनी तिथे ज्ञानयोग आणि कर्मयोग याचं मिश्रण करून का सांगितलं हे तो ग्रास करू शकला. आणि म्हणतो काय आहे की तुम्ही मला कन्फ्यूज करताय. आकलन होत नाहीये त्याला आकलन होत नाही, आपल्याला आकलन होत नाही. आपणही म्हणतो भगवंता, स्वामी विवेकानंद म्हणतात कर्मयोग करा, ठाकूर म्हणतात तुम्ही जपध्यान करा, ब्रह्मानंदजी महाराज म्हणतात की 30 वर्षापर्यंत जर तुम्ही जपध्यान करून भगवंताचा लाभ केला तर ठीक आहे, नाही तर तुमचं आयुष्य गेलं. आता या 3 वाक्यांमध्ये कॉन्ट्राडिक्टरी आहे. माताजी म्हणतात काही काळजी करू नको, शेवटी मी तुला दर्शन देईल. आता ह्या 3-4 या लोकांच्या स्टेटमेंटमध्ये किती कॉन्ट्राडिक्टरी आहे. स्वामीजी म्हणतात कर्म करा, तुम्हाला मुक्ती समोर दिलेली आहे. आता सगळे तुम्हाला मुक्तीची तुम्हाला आश्वासन देत आहे. माताजी म्हणतात तुला शेवटी सगळं होईल, मी येईल तुला द्यायसाठी. ठाकूर म्हणतात नाही करायलाच पाहिजे, तुम्ही काय करताय. स्वामी म्हणतात काम कर, नाही तर तुला काही होणार नाही. आता हे सगळं आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी दिसत आहे. मग कुणाच्या मागे धावायचं? मग मी ठाकूरांना घेऊन जगायचं, स्वामींना घेऊन जायचं की माताजींना घेऊन जायचं? सर तिघही त्या स्टेजला तिघही सांगतायत एकच गोष्ट. आता मी कुठल्या स्टेजला उभा आहे, मला काय घ्यायचं हे आता मी समजायला पाहिजे. म्हणजे पक्वान्न 50 तुम्ही कुठे लग्नाला गेला बुफे मध्ये भरपूर तिथे
मांडून ठेवलाय, मग सगळंच खायला पाहिजे का? 50 आयटम त्यांनी ठेवलेले आहे, पण 50 आयटम खायला पाहिजे का? पण माझ्या पोटाला जे सहन आहे, तिथे नॉनव्हेज पण असेल, नॉनव्हेज मी खात नाही, तर मग मी नॉनव्हेज कशाला खायचं? नाहीये, तिथे ठेवला आयटम म्हणून खायलाच पाहिजे असं आहे का? नाही, माझ्या पोटाला पचवतो. तर हे जे भगवंताला तो जो म्हणताय की व्यायामी शरीर वाक्य मोह यसी हो, तुम्हाला मोहात टाकलाय म्हणतो, यू हॅव पुट मी इन कन्फ्युजन. तर इथे भगवंत त्याला कुठल्या कन्फ्युजन मध्ये टाकत नाहीये, त्याचं मिसअंडरस्टँडिंग झालं आहे. तो समजतो काय आहे इथे, की तो समजतो आहे की ज्ञानयोग हा एक वेगळा मार्ग आहे आणि कर्मयोग हा वेगळा मार्ग आहे. इथे त्याची खरी चूक झाली. दोन वेगळेच मार्ग समजताय. ते म्हणताय की तुम्ही मला जायसी चेत कर्म ते मता बुद्धी जनार्दन, तुम्ही जर म्हणता असं म्हणताय की हा बुद्धियोग किंवा ज्ञानयोग हा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही कर्मयोग मला कसा लोटताय? याचाच अर्थ काय आहे की तो ज्ञानयोग वेगळा मार्ग बघतो आणि कर्मयोग वेगळा मार्ग बघतो. श्री भगवंताचं म्हणणं असं आहे की यू कॅनॉट कम्पेअर दिस टू सेपरेट मार्ग. हे दोन वेगळे मार्ग नाहीच आहेत मुळी. ज्ञानयोग वेगळा मार्ग आहे आणि कर्मयोग वेगळा मार्ग आहे, हे मार्ग वेगळे नाहीच. इथेच तर गलत झाली आहे अर्जुनाची समजण्यामध्ये, आणि दोष देतोय तो भगवंतांना. तर भगवंत म्हणतात इथे की यू डू नॉट हॅव एनी ऑप्शन. ऑप्शन असेल तर दोन मार्ग आहे, म्हणजे मी कलकत्त्याला जाऊ, वेलुमठात जाऊ की कामारपुकूरला जाऊ, हे तुमचं ऑप्शन आहे. तर दोन पैकी तुम्ही एक घेऊ शकता. पण ज्ञानयोग आणि कर्मयोगावर दोन ऑप्शनच नाहीये, कारण दोन्ही रस्ते एकच आहे, दोन वेगळे रस्ते जात नाहीये. कर्मयोगात चित्तशुद्धीनंतर ज्ञान. म्हणजे कर्मयोगाला सोडून तुम्ही ज्ञानयोग अचीव करू शकत नाही. फार कमी काही अपवाद साधक आहेत, म्हणजे रमण महर्षी झाले, म्हणजे काही काही आहेत, स्वामीजी सारखे लोक झाले, ठाकूरांसारखे लोक झाले, किंवा असे बरेच साधक आहेत, बोटारासारखे, त्यांनी डायरेक्ट त्यांना ज्ञान झालं. पण ते खूप रेअर, आणि ते काय म्हणतात त्याला, त्यांचे विशेष कामाचे आलेले सगळे सोल आहेत ते. पण आपण साधारण सगळे आपल्यासारखे, आपण आपल्या म्हणजे साधक जीवनात आपण बघतो की आपल्यामध्ये एवढी ताकद नाही आहे ज्ञानाची. आपल्याला कर्मयोग करणं हे फार आवश्यक आहे. म्हणून हे भगवंत इथे म्हणतायत की तू चुकीचं समजतोय मी जे सांगतोय. तुला सांगितलं मी व्यवस्थितच आहे. मी काय सांगितलं, कर्मयोग कर, चित्तशुद्धी करून घे, आणि मग तू ज्ञानासाठी रेडी झाला. आता कर्मयोग कसं आहे की तुम्ही जेवायला बसणार, जेवायच्या पूर्वी आपण हात धुतो, जेवण झाल्यानंतर हात धुतो भाग वेगळा, पण जेवायच्या आधी आपण हात धुतो. हे हात धुणं म्हणजे कर्मयोग आहे. चित्तशुद्धी करणं म्हणजे हे आहे. आता त्या करोनामुळे हात धुणं, हात पुसणं भरपूर आहे, पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुम्ही हात न धुता जर जेवायला बसले तर डेंजरस. म्हणून चित्तशुद्धी न करता जर ज्ञानयोगामध्ये उडी मारली तरी डेंजर आहे. आणि चित्तशुद्धी करायची असेल तुम्हाला तर कर्मयोग करणं भाग आहे. मग कर्मयोगाचे वेगळे प्रकार आहे, म्हणजे कर्मयोगाचे वेगळे प्रकार आपण ते मागच्या सोबत बघितले होतं. पुढे कदाचित त्याच्यामध्ये हे आलं तर बघता येईल आपल्याला की हे पंचमहाभूत यज्ञ सांगितलं संसारी माणसाला की त्यांनी त्याप्रमाणेचा कर्मयोग करावा. जर कोणी संन्यासी त्यांनी जप, ध्यान, यजन याजन याच्यात त्यांनी वेळ घालवावा, त्यांनी त्याचं सगळं कर्म करावं. पण ह्या कर्मयोगापासून कोणीच सुटलेलं नाही. तो संसारी असो की गृहस्थ असो, या दोघांनाही हा कर्मयोग करणं भाग आहे. कर्मयोग करून तुमच्या मनाची तशी प्रिपरेशन करणं भाग आहे. म्हणजे ज्याला म्हणतात ना की शेतीची मशागत करणं, कर्मयोग म्हणजे शेतीची मशागत करणं. ही जेव्हा आपण मशागत करतो त्यानंतरच ते बीज टाकल्यानंतर ते चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळतं. तर हे कर्मयोग यांनी तुम्हाला ज्ञान होणार नाही, हे लक्षात ठेवा. पण की कर्मयोग करतोय त्याच्यामुळे मला ज्ञान झालं असं नाहीये. कर्मयोगाने कधीच ज्ञान मिळणार नाही तुम्हाला. चित्तचे शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्ध आहे, की चित्तशुद्धी करण्यासाठी कर्मयोग आहे. वस्तू उपलब्ध झाली म्हणजे ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी, भगवंताचं दर्शन प्राप्त करण्यासाठी कर्मयोग नाही. तर कर्मयोगाने काय होईल, चित्तशुद्धी होईल. हात धुतल्याने माझं पोट भरणार नाहीये. हात धुतल्याने काय होईल, माझं जे काही
म्हणजे जेव्हासाठी मी आता योग्य झालो की मी ह्या सगळ्या दूषित माझे हात जे होते त्याच्यापासून मुक्त झालो मी. म्हणजे माझं मन जे गढूळ होतं, माझे हात जे गढूळ होते ते स्वच्छ झाले आणि आता मी जेवणासाठी म्हणून रेडी झालो. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून इथं कर्मयोगाचं ते म्हणतायत की मी तुम्हाला कर्मयोग पण सांगितला, ज्ञानयोग पण सांगितला, पण हे दोन वेगळे सांगितले नाहीत, एकच मार्ग सांगितला तुला मी. हे लक्षात ठेव. म्हणून ते म्हणतात की व्यामिश्रेण वाक्यानं बुद्धिमोहयसी वमे. आणि याच्यानंतर भगवंत म्हणतात त्याला की लोकेस्मिन द्विविधा निष्ठा. तिसरा श्लोक, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. त्यावर आता भगवंत म्हणतायत की हे निष्पाप अर्जुना अनघ, म्हणतात ना, हे निष्पाप अर्जुना, ह्या लोकी ज्ञानयोगाने सांख्यांची आणि निष्काम कर्मयोगाने योग्यांची अशी दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली. हा निष्ठा शब्द महत्वाचा आहे, आपण बोलू याच्यावर. इथे म्हणतात लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. की मी दोन प्रकारचे रस्ते तुला सांगितले नाही, मी तुला दोन प्रकारचे रस्ते सांगितले, दोन प्रकारचे निष्ठा सांगितल्या. निष्ठा म्हणजे वे ऑफ लाईफ. आता आपण जर ह्या म्हणजे सर्वसाधारणपणे जर बघितलं तर एक संसारी जीवन आहे आणि एक संन्यासाचं जीवन आहे. म्हणजे दोन मार्ग आपला, संसार आणि संन्यासी. तर या निष्ठा जे म्हणतात ते भगवंत जे म्हणतायत की या निष्ठा तुला मी जे सांगितले आहे, ह्या निष्ठा आहे दोन प्रकारच्या. निष्ठा म्हणजे मार्ग नव्हे, निष्ठा आहे आश्रम, गृहस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आता या गृहस्थाश्रमात राहून पण तुम्हाला कर्मयोग करणं भाग आहे आणि या गृहस्थाश्रमात राहून पण तुम्हाला ज्ञानयोग प्राप्त करणं शक्य आहे. इथे हे समजून घ्यायला पाहिजे. असं नाहीये की हे फक्त कोणाला दोन चार विरळ्या संन्यासांचंच काम आहे. गृहस्थ माणूस पण ती निष्ठा प्राप्त करून स्वतःचं मन चित्तशुद्ध करून तो ज्ञाननिष्ठेमध्ये एक एस्टॅब्लिश होऊ शकतो. म्हणून जर बघत सांगतात की लोकेस्मी द्विविध. मी आतापर्यंत लोकांना ह्या दोन रस्ते सांगितले नाही, दोन त्यांनी इथं रस्ता शब्द वापरला नाही, मी नंतर दोन निष्ठा सांगितल्या. लोके द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. मी आधीपासून तुम्हाला सांगितलंय पुरा प्रोक्ता म्हणजे पूर्वीपासून मी तेच सांगत आलेलो आहे. काय सांगितलं की ज्ञानयोग सांख्यांच्या दृष्टीने ज्ञानयोग आणि जे योगी आहेत त्यांना कर्मयोग. पण आता हे कसं आहे, इट्स अ वे ऑफ लाईफ. म्हणजे तुम्ही जर गृहस्थाश्रमात असाल तर काय होईल की तो गृहस्थ हे पंचमहाभूत यज्ञ पालन करेल, हळूहळू त्याचं जीवन त्याप्रमाणे जगायचा तो प्रयत्न करेल जसं शास्त्रात सांगितलं आहे. नंतर त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी होईल म्हणजे त्याच्या मनातल्या सगळ्या वासना, कामना, अँग्युलॅरिटीज, पिक्युलॅरिटीज या सगळ्या त्या जातील त्याच्या सगळ्या. आणि तो काय होईल, तो उपासना करायसाठी आणि त्या ज्ञानामय साधना करायसाठी तो रेडी होईल. तो रेडी झाल्यानंतर मग आपोआप त्याच्या भगवंताचं जर इच्छा असेल, यमे वैश्य वृणते तेन लभ्य, त्याची जशी इच्छा भगवंत इच्छा आली त्याप्रमाणे त्याला भगवंत दर्शन देतील. हा झाला एक मार्ग की गृहस्थ जीवनात त्यांनी प्रवेश केला, कर्मयोग केला, चित्तशुद्धी केली आणि तो काय म्हणतात त्याला तो ज्ञानाला प्राप्त झाला. इथे त्यांनी कुठलाही आश्रम सोडलेला नाही आहे, गृहस्थाश्रमातच आहे तो. अशा माणसाला आपण गृहस्थ ज्ञानी म्हणू शकतो. म्हणजे नाग महाशय किंवा ठाकूरांच्या जीवनामध्ये किंवा इतर लोकांमध्ये असे बरेचसे साधक तेव्हा आपण बघतो की ज्यांनी पूर्ण गृहस्थ धर्माचा त्याग न करता त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. तर हे झाले गृहस्थ ज्ञानी. हा पहिला मार्ग. सेकंड मार्ग कुठला आहे की तुम्ही गृहस्थ आहात, गृहस्थ झाल्यानंतर तुम्ही कर्मयोग करत गेला, कर्मयोग करता 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 तुमची चित्तशुद्धी झाली आणि मग तुम्ही संन्यास घेतला. हा पण आपल्या धर्मामध्ये सांगितलेला आहे की गृहस्थ धर्मावरनं गृहस्थ धर्माचं पालन करत 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 तुम्ही गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट संन्यास घेऊ शकता.
आणि संन्यास घेऊन तुम्ही मुक्त झाला, यू आर फ्री. हा एक अजून मार्ग झाला. आणि तिसरा अजून एक मार्ग आहे की तुम्ही ब्रह्मचारी अवस्थेमध्येच संन्यासी झाला. इथे मध्ये गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी आणलंच आहे, डायरेक्ट ब्रह्मचर्य आश्रम नंतर संन्यास आश्रम. तर ह्या इथे जी निष्ठा जो शब्द वापरतायत, निष्ठा या शब्दाचा अर्थ इथे जेव्हा ते वापरतायत त्याचा अर्थ की ह्या 2-3 प्रकारे आपण जीवन या जगामध्ये जगू शकतो. की सिंपल गृहस्थाचं लाईफ, डेडिकेटेड लाईफ, भगवंताला पूर्ण शरणागत होऊन जीवन जगलेलं लाईफ, त्याचं ते एक लाईफ झालं. नंतर त्याचे त्यांनी गृहस्थाश्रम सोडला नाही. नंतर गृहस्थाश्रम, कर्मयोग, चित्तशुद्धी, वानप्रस्थाश्रम, वानप्रस्थाश्रमामध्ये राहून तुम्ही उपासना केली आणि नंतर तुम्ही संन्यास घेतला. आणि तिसरा आहे डायरेक्ट ब्रह्मचर्याचा संन्यास. तर भगवद्गीता म्हणतात की आतापर्यंत मी लोकांना जे काही सांगत आलेलो आहे हे ह्या निष्ठा मी सांगितल्या, 2 मार्गाने सांगितले. म्हणून आपल्या सगळ्या साधकांची एक फार मोठी बऱ्याच वेळा चूक होती समजण्यामध्ये, शास्त्र समजण्यामध्ये म्हणा, किंवा इव्हन स्वामीजींना जेव्हा आपण वाचतो तेव्हा बऱ्याच वेळा म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये 2 गट आहेत, एक वचनामृत गट आणि एक कॉम्प्लीट वर्स ग्रुप. वचनामृत गट म्हणजे कसं की बाबा ते नाही साधना करायलाच पाहिजे असं तसं, तो एक मानणारा ग्रुप. आणि एक आहे स्वामीजींचा ग्रुप, म्हणजे बाबा कर्म करायला पाहिजे, हे काय आपण कर्म करायला पाहिजे वगैरे असा. तर दोन्ही ग्रुप काय एकच आहे शेवटी. परंतु ह्या 2 समजून घ्यायला पाहिजे की स्वामींनी काही वेगळं सांगितले नाही. श्रीरामने सांगितलं आहे कर्मयोग आदियोग, कथामृत ठाकरांनी म्हटलेलं आहे की कर्मयोग आदियोग, की तुम्हाला कर्मयोग हा करायलाच पाहिजे. हा कर्मयोग नाही केला तुम्हाला ज्ञानयोग वगैरे काही शक्यच नाही. फार मग जसं आपण म्हटलं फार रेअर लोक आहे की त्यांना डायरेक्ट ज्ञानयोगामध्ये त्यांना प्रवेश मिळू शकतो. तर इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या 2 गोष्टी म्हणजे ह्या अध्यायात प्रवेश करायच्या आधी अजून जास्त प्रवेश करायचा हा क्लिअर व्हायला पाहिजे कन्सेप्ट की कर्मयोग आणि ज्ञानयोग हे 2 वेगळे रस्ते नाही आहेत, एकच मार्ग आहे. काही वेळा आपण जातो तो कर्मयोगात जातो, मग हळूहळू जेव्हा आपल्याला काय चित्तशुद्धी झाल्यानंतर जो काही आपल्याला पुढचा प्रवास आपला सुरू होतो म्हणजे उपासना आणि नंतर ज्ञान, हा एक वेगळा प्रवास सुरू होतो. पण रस्ता एकच आहे, 2 वेगळे रस्ते नाही. आणि इथे आपल्याला चॉईस काहीच नाही. आता इथे बरंच आता इथे कसं होतं ना की माझ्यामध्ये समजा भक्तीचा प्रभाव जास्त आहे, कुणामध्ये कर्माचा प्रभाव जास्त आहे, ते असू शकतं. की कुणामध्ये खूप कर्म करायचा स्पृहा आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तसं ते एक रजस गुण आहे, तो का कर्म करेल. कुणामध्ये भक्तीचं जास्त अंग आहे, ते असू शकतं. पण हे आता शेवटी तुम्ही मेंटल म्हणजे तुम्ही जेव्हा जप ध्यान करता किंवा देवाचं नाव गुणगान करता, हे शेवटी कर्मच आहे ना, कर्माशिवाय मुक्ती नाही त्यातनं. पण तर हे समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा तुमचं स्वतःचं एक मी इंडिव्हिज्युअल असा एक वेगळा आहे, माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअलिटी, माझा जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत तुम्ही ज्ञानामध्ये प्रवेशच केला नाही. ज्ञानयोग म्हणजे काय असा नाही आहे की एकदम आता इतकं मी म्हणजे 50 वर्ष मी केलं, हो ठाकूराचं नाव घेतलं, आता 91 वर्ष सुरू झालं, मग आता मी ज्ञानयोगात प्रवेश केला, असं नाही आहे. जेव्हा तुमचं स्वतःच्या बद्दलची अटॅचमेंट, जेव्हा तुम्ही शरीराबद्दलची अटॅचमेंट, जेव्हा तुमची या जगाबद्दलची अटॅचमेंट जेव्हा हळूहळू हे कर्मकथा जेव्हा जाईल, तेव्हाच तुमचा या ज्ञानयोगात आपोआप प्रवेश होतो. इथं मला वेगळं इथं काही एंट्रन्स एक्झाम नाही आहे की तू काय कर्म केलं कसं केलं काय नाही. तुम्ही इथे आपोआप त्या ज्ञान, आता बघा ना त्या करोनाच्या याच्यामध्ये लोकांमध्ये किती काय वैराग्य आलं, बऱ्याच वेळा लोकांना आपण बघतो. वैराग्य म्हणजे कसं की त्या लक्षात आलं आहे की नाही हे कसं आहे, हे जग असं आहे, लोक म्हणजे किती लोकांनी खूप जवळचे लोक गेले, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये दुःख आलं आहे, सगळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर असं जेव्हा खरं वैराग्य त्यांच्यामध्ये परमनंट राहील की हे जग असंच आहे, हे जग जाणार आहे, हे जग परमनंट नाही आहे, मी पण परमनंट नाही आहे,
माझं शरीर पण परमनंट नाही आहे, माझं मन पण परमनंट नाही आहे, हे सगळं बदलतं आहे. हा जो सेकंड चॅप्टरमध्ये जो भगवंताने विचार सांगितलेला आहे, हा जेव्हा त्याच्या मनामध्ये पूर्ण पक्का त्याने ते ग्रहण केलं, पूर्ण ॲब्सॉर्ब केलं, त्यानंतरचं त्याचं जे काही जीवन आहे, म्हणजे तेव्हा त्याला स्वतःच्या शरीराबद्दल पण अटॅचमेंट नाही आहे आता. तेव्हा तो ज्ञानयोगी म्हणायला पाहिजे आपण, तोपर्यंत नाही. हां, आपण श्रीरामच्या लाईफमध्ये बघतो कुठं त्यांना काय शुद्ध आहे, कुठं पाण्यात आहे, कुठं केस वाढले आहेत, तिथे ते पक्षी घर करतायत, काय करतायत, काय आपल्याला काही शक्य आहे हे? तर इतका त्यांना त्या पोटाचा त्रास होता की दिवसभर ते पाण्यात बसून आहे, कुठं शरीराचं भानच नाही आहे की नुसतं मा 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 करताय. तर ह्या स्टेजपर्यंत येईपर्यंत आपण ज्ञानयोगात जात नाही. पण ती स्टेज यासाठी ती केव्हा येते, स्टेज बरेच आपण साधकांची बघतो आलेली दिसते. ती स्टेज केव्हा येते की जेव्हा आपण खरोखर निष्ठेने कर्मयोग आचरण करतो, पूर्ण 100% करतो, आणि ते सगळं दोन्ही हातांनी ॲक्सेप्ट करून करतो, रडत खडत नाही, करावं लागतं म्हणून करत नाही, की हे कर्म केल्याने माझी चित्तशुद्धी होणार आहे, या भावाने जर आपण केलं तर आपण खरा कर्मयोग केला, आणि हाच कर्मयोग तुम्हाला ज्ञानयोगामध्ये घेऊन जाणार. तर या 2-3 सगळ्यांना आपण तेच इम्पॉर्टंट बघायला पाहिजे. पुढच्या वेळेस आपण पुढचं बघू, कारण माझा थोडासा जरा जबडा दुखायला लागला आहे. तर कर्मयोग आणि ज्ञानयोग हे 2 वेगळे रस्ते नसून हे एकच रस्ता आहे. कर्मयोग करणं की न करणं हे ऑप्शन आपल्याजवळ नाही आहे, आपल्याला कर्मयोग करणं भाग आहे. हे समजून आपण या अध्यायात पुढे जाऊ. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.